कन्या राशीच्या व्यक्तींनो, सध्या चाललेला काळ काही पूर्णपणे वाईट तर नाही, पण तो पूर्णपणे सोपाही नाही. याचं कारण असं आहे की शनी महाराजांची वक्री दृष्टी आपल्या राशीवर आहे आणि दुसऱ्या बाजूला मंगळाचीही दृष्टी आपल्याच राशीवरती सध्या येत आहे. आणि जेव्हा शनी आणि मंगळ दोघेही एकाच राशीवरती प्रभाव टाकतात ना, तेव्हा माणूस बाहेरून मजबूत दिसतो, पण आतून तो थकलेला असतो. तुम्ही भरपूर काम करून सुद्धा शरीर आणि मन दोन्हीही तुम्हाला कुठेतरी साथ देत नाही असं जाणवत असेल. काहींच्या तब्येतीच्या तक्रारी चालू असतील आणि काही जणांना जुन्या आजारांचा त्रास थोडा जाणवू शकतो. मानसिक थकवा अनुभवत तुम्ही असतालच. कारण नसताना चिडचिड होत असते, अस्वस्थता येते, बेचैनी जाणवत असते. मित्रांनो, लक्षात घ्या, विशेषतः पुढचे 16 दिवस जे आहेत, त्या 16 दिवसांमध्ये आरोग्य आणि मानसिक संतुलन याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावेच लागेल. कारण काय आहे, मंगळ काय करतो, शरीराला उष्णता देतोय. शनीची दृष्टी तुम्हाला थकवा देत आहे. पण शरीर काय होईल म्हणावं असं साथ देत आहे. याचं कारण असं आहे की गुरु महाराजांची कृपा आपल्या राशीवर आहे. याचं दुसरंही कारण असं आहे की लाभस्थानातून गुरुचं गोचर होत आहे. याचं तिसरंही कारण असं आहे, गुरु आणि शनी यांचा बलवान नवम पंचम योग आहे. लक्षात घ्या, त्यामुळे कुठं ना कुठं तरी त्रास देणाऱ्या ग्रहांना गुरु कुठंतरी शांत करेलच. याचबरोबर आपण काही काळजीही घेतल्या पाहिजेत. जसं आपण म्हणतो की काही ग्रहांचा चांगला योग असला तरी तुम्ही वाहत जाऊ नये, म्हणून काही गोष्टींची तुम्ही दखल रोजच्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. कसं होतं, तुम्ही काम केलं जातं पण त्याची दखल घेतली जात नाही. काहींना वरिष्ठांशी मतभेद जाणवू शकतात आणि ते तुम्ही टाळायचे आहेत. आणि काय होतं, नोकरी बदलण्याचा विचार पण सारखा सारखा डोक्यात येऊ शकतो. पण कसं आहे, हा निर्णय घेण्याचा काळ नाही आहे, हा निरीक्षण करण्याचा काळ आहे. आणि कन्या राशीची सर्वात मोठी परीक्षा काय आहे, समस्या अनेकदा बाहेर नसते, ती मनात असते. कारण कसं आहे, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करता. कुठे चूक झाली, काय सुधारता येईल, पुढे काय होईल, ते सतत मनात सुरू असतं. कसं आहे, शनी आणि मंगळाच्या प्रभावामुळे हा विचार आणखी वाढू शकतो. परिणामी काय होतं, मग लहान समस्या मोठी वाटू शकते. आणि काय होतं ह्याच्यामध्ये, ते अजून घडलंच नाही त्याची चिंता तुम्ही सुरू करता. आता ह्या गुरुची सकारात्मक बाजू पण आहे. जो गुरु आणि शनी यांचा नवम पंचम योग आहे, ते मात्र तुम्हाला वास्तव दाखवेल. कोणती माणसं खरी आहेत, कोणत्या सवयी बदलायला हव्यात आणि आयुष्यात नेमकं कुठे सुधारणा करायची आहे याची जाणीव करून तुम्हाला हे गुरु आणि शनी देतील. म्हणून कसं आहे, हा काळ संकटाचा तर नाही, पण आत्मपरीक्षण तर आपण केलं पाहिजे ना. तुम्हाला काही गोष्टीत तात्पुरत्या अडचणी येतील, काही योजना उशिरा पूर्ण होतील, काही लोक तुम्हाला निराश करणारच आहेत. पण याच काळात भविष्यासाठी मजबूत पाया तयार होत असतो. मी जे अनेक व्हिडिओमधून सांगतो. लक्षात ठेवा, कसं आहे, पुढचे काही दिवस घाईपेक्षा संयम, रागापेक्षा शांतता आणि पूर्णतेपेक्षा व्यवहारता हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही व्यवहार जपला पाहिजे. प्रत्येक लढाई जिंकणं आवश्यक नाहीये. काही वेळा स्वतःची ऊर्जा वाचवणं ही सर्वात मोठं यश असतं. नोकरीच्या बाबतीमध्ये किंवा व्यवसायाच्या बाबतीमध्ये या ग्रहांचा परिणाम असाच काही संमिश्र असणार आहे. तो काम भरपूर असेल, जबाबदाऱ्या वाढणार आहेत, लोकांच्या अपेक्षा वाढणार आहेत. पण दुसऱ्या बाजूला त्या मेहनतीच्या तुलनेत समाधान कमी मिळण्यासारखं वाटू शकतं. आणि मग काय होतं, याच कारणामुळे अनेक कन्या राशीच्या व्यक्ती सध्या मानसिकदृष्ट्या थकलेल्या आहेत. कारण काम तर संपत नाही आणि मनाला विश्रांती मिळत नाही. आणि कसं होतं, नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी शनीची दृष्टी राशीवर असल्यामुळे कामाचा भार वाढू शकतो. विशेषतः काय होतं, ज्या व्यक्ती मॅनेजमेंटमध्ये आहेत, शिक्षण क्षेत्रात आहेत, गव्हर्नमेंटमध्ये आहेत, बँकिंग, इंजिनिअरिंग किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये आहेत ना, त्यांना मात्र अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात. काही वेळा तुम्ही केलेलं काम दुसऱ्याच्या नावावरही जाऊ शकतं किंवा तुम्हाला अपेक्षित कौतुक मिळणार नाहीये, त्यामुळे मनात नाराजी निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ कसं आहे, एखादा प्रकल्प तुम्ही पूर्ण केला पण मीटिंगमध्ये श्रेय दुसऱ्या व्यक्तीला मिळालं, असं पण होईल. किंवा काय होतं, तुमच्या सूचनांकडे सुरुवातीला दुर्लक्ष झालं, अशा घटना घडू शकतात. हे पण तुम्हाला लक्षात येईल. कारण ह्या काळात प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुम्हाला निरीक्षण करणं जास्त फायदेशीर ठरणार आहे. शनी उशिरा का होईना बरं का, योग्य न्याय देत असतो. वरिष्ठांशी पण संबंध तुम्ही त्यासाठी जपले पाहिजेत. कारण 16 ऑगस्ट नंतर 12वा रवी येणार आहे. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. विशेषतः तुम्हाला वाटेल की तुमच्यावरच अन्याय होतोय, काम जास्त आहे आणि अधिकार कमी आहे, अशी भावना निर्माण तुमच्या बाबतीत होऊ शकते. मात्र काय, या काळात भावनेच्या भरात तुम्ही राजीनामा देणं योग्य नाही. नोकरी बदलण्याचा निर्णय घेणं पण तुम्ही टाळलं पाहिजे. आणि कसं असतं, क्षणिक असंतोष आणि कायमस्वरूपी निर्णय हे धोकादायक मिश्रण आहे. नोकरी बदलण्याचा विचार येऊ शकतो, पण नवीन संधी मिळाली तर मात्र ती तपासून पाहिली पाहिजे ना.
आणि सध्याच्या परिस्थितीचा कंटाळा आला म्हणून तुम्ही निर्णय घेऊ नका. कारण काय, जिथे जाणार आहात ना तिथली वास्तव परिस्थिती वेगळी असू शकते. आणि कसं आहे, व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा पण काळ सावधगिरीतच आहे. व्यवसाय बंद पडेल असे संकेत नाहीये, पण पैशांची अडकणूक होणे किंवा तुमचे देयक जे असते इतरांकडून ते उशिरा मिळणे, अशा गोष्टींचा त्रास होऊ शकतो. आणि काही व्यावसायिकांना असं जाणवतं की काम खूप आहे पण पैसा हातातच राहत नाहीये ना. हे चित्र अनेक व्यावसायिकांना अनुभवायला मिळू शकतं. आणि पार्टनरशिपमध्ये पण सावध राहिलं पाहिजे. संवादाचा अभाव ही मोठी समस्या ठरू शकते. आणि समोरची व्यक्ती काहीतरी लपवते असा संशय निर्माण होऊ शकतो, पण तो संशय खराही ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यवहार लेखी ठेवा. तोंडी आश्वासनांवरती अवलंबून राहू नका. हे समजा तुम्हाला व्यवसायाला मोठी ऑर्डर मिळाली, सर्व काही पॉझिटिव्ह तुम्हाला जाणवत आहे, पण पैसे उशिरा मिळणार आहेत. अशा वेळी काय होतं, फक्त तुम्ही उलाढाल पाहू नका, नफा आणि जो तुमचा कॅश फ्लो याचंही गणित तपासलं पाहिजे ना. कारण कसं आहे, काही व्यवसाय नफ्यात असूनही रोख पैशाअभावी अडचणीत येतात. या काळात काय होतं, विशेष काळजी अशी आहे की वरिष्ठांशी वाद टाळा, भावनेतून नोकरी सोडू नका, प्रत्येक कागदपत्र नीट तपासा, भागीदारीत लेखी करार ठेवा, उधारी वाढू देऊ नये, व्यवसायात विस्तारात घाई करू नका, काम आणि विश्रांती यामध्ये संतुलन ठेवा. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, कन्या राशीच्या व्यक्तींची ताकद मेहनतीत असते, पण या काळात फक्त मेहनत पुरेशी नाही, योग्य प्राधान्यक्रम ठरवणंही तितकंच गरज आहे. प्रायोरिटी कशाला द्यायची थोडं लक्षात आलं पाहिजे. सगळं काम स्वतः करण्याचा प्रयत्न जर केला ना, तर यशापेक्षा थकवाच जास्त मिळेल तुम्हाला. आणि मग काय होतं, याच काळात शिकायची सर्वात मोठी गोष्ट काय आहे, प्रत्येक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणं आवश्यक नाहीये ना, हेच शिकायचं आहे. आता कौटुंबिक जीवन, वैवाहिक जीवन, नातेसंबंधात ह्या संमिश्र ग्रहस्थितीचा काय परिणाम असेल. मोठी लढाई बाहेरच्या लोकांशी नसते, ती घरातच असते, स्वतःच्या मनाशी असते. कारण काय, शनीची दृष्टी मनावर ओझं टाकते, मंगळाची दृष्टी प्रतिक्रियांचा वेग वाढवते. परिणामी काय होतं, जिथे शांत राहणं गरजेचं असतं तिथे चिडचिड होऊ शकते. आणि काय होतं, जिथं बोलणं गरजेचं असतं तिथे तुम्ही गप्प राहताल. यामुळे काय होतं, नात्यांमध्ये गैरसमज वाढतात. तसंच वैवाहिक जीवनामध्ये कसं होतं, मोठं संकट काही नाहीये, पण छोट्या छोट्या गोष्टींचा साठा होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या जोडीदाराला वाटेल की तुम्ही पूर्वीसारखा वेळ देत नाही आणि तुम्हाला वाटेल की मी एवढं सगळं कुटुंबासाठी करतोय तरी माझी बाजू कोण समजून घेत नाही. आणि मग दोघांच्याही भावना योग्य असतील आणि मग संवाद कमी झाला तर मग दोघांमधलं अंतर वाढू शकतं. त्यामुळे ह्या काळात विशेषतः कामाचा ताण काही घरी आणू नका, ऑफिसच्या ठिकाणच्या गोष्टी तिथंच ठेवा. आणि काय होतं, मग तो ताण घरात निघाला तर मग पुढे जाऊन पश्चातापाची वेळ येते. प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तींना पण संशय आणि अतिविचार टाळला पाहिजे. कन्या राशीची सवयच आहे प्रत्येक गोष्ट विश्लेषण करण्याची, पण कसं आहे, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं ना तर आनंद हिरावून जात असतो. कधी कधी समोरच्या व्यक्तीने उशिरा उत्तर दिलं तर मनात अनेक कथा तयार होऊ शकतात. मात्र कसं आहे, प्रत्यक्ष वास्तव वेगळा असू शकतं. म्हणून कल्पनांपेक्षा संवादावर विश्वास ठेवा. कुटुंबातील वातावरण पण फार महत्त्वाचं आहे, कारण 16 ऑगस्ट नंतर घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता वाढू शकते. म्हणजे वडीलधारी व्यक्ती असेल, आई वडिलांच्या तब्येतीकडे तुम्हाला त्यावेळेस लक्ष द्यावे लागेल. आणि काही घरांमध्ये काय होतं, मालमत्ता, खर्च किंवा जबाबदाऱ्यांची चर्चा होऊ शकते, तिथे मतभेद होण्याची पण शक्यता आहे. मित्रांनो, कसं आहे, प्रत्येक वाद हा जिंकण्यासारखा नसतो, काही वाद टाळणंच शहाणपणाचं असतं. आणि मुलांच्या बाबतीत काय होईल, शिक्षणाची चिंता थोडी जाणवेल. आणि काही पालकांना असं वाटेल की मुलं त्यांच्या क्षमतेप्रमाणे प्रयत्न करत नाहीत. पण इथं या काळात दबाव वाढवण्यापेक्षा मुलांना केलेलं मार्गदर्शन जास्त उपयोगाला येईल. तुमच्या वैयक्तिक समस्या ज्या आहेत ना त्या फारशा मित्रांना सांगू नका, कारण सल्ला देणारे मित्र तुम्हाला खूप आहेत, पण समस्या सोडवणारे नसतातच, बऱ्यापैकी नसतातच. ते फार कमी असतात असं नाही, नसतातच ते, पण उपाय देऊ शकणार नाहीये ते. त्यामुळे तुमच्या समस्येचा ते अंतर्गत आनंद घेतील, समस्येचा तोडगा मिळण्याची शक्यता फार कमी आहे. काय होतं, घरात एखाद्या छोट्या गोष्टीवरून जर वाद झाला तर सामान्य परिस्थितीत तुम्ही दुर्लक्ष केलं तर तो वाद फार टोकाला जाऊ शकतो. कारण की शनी, मंगळ आणि रवी हे 3 ग्रह तुमच्या सध्या बाजूनी नाही आहेत. फक्त केवळ आणि केवळ गुरु ग्रहाची शनी महाराजांवर दृष्टी आहे, त्यामुळे यातून तुम्ही तरुण जाताल. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की कुटुंबाच्या बाबतीत कामाचा ताण घरी आणू नका आणि घरातल्या समस्या बाहेर फार कुठं सांगत बसू नका. प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्णता शोधायची नाही, जे मी सुरुवातीलाच म्हणालो. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नात्यांमध्ये ते प्रामाणिक राहण्याचं तुमचे कर्तव्यच आहे कन्या राशीचं, आणि ते असतातच पहिल्यापासून. कधी कधी ते प्रेम दाखवण्यापेक्षा जबाबदाऱ्या निभवण्यातच जास्त व्यस्त झालेले असतात. हा स्वभावच आहे तुमचा. आणि लोकांना तुमच्या कष्टाचं नाही तर तुमच्या उपस्थितीची गरज राहत असते. काही वेळा 1 तासाचा संवाद जो असतो ना तो अनेक गैरसमजही दूर करतो. जुने राहिलेले काही पूर्वग्रह दूषित असतात ते पण दूर करू शकतो. ते करा तुम्ही.
पैशाच्या बाबतीत कसं होतं, पैसा येतोय पण तो टिकत नाही आणि टिकणार नाही. त्यामुळे तुम्ही सध्या सट्टा, ट्रेडिंग ह्या गोष्टींपासून दूर राहिलेलं तुमच्यासाठी चांगलं आहे. याचबरोबर आर्थिक नियोजन तुम्हाला ह्या काळामध्ये बारकाईने करायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही आरोग्याच्या बाबतीत जर काही आर्थिक नियोजन करू शकत असाल तर त्यावर तुम्ही भर द्या. अचानक खर्च का वाढू शकतो? कारण की 12व्या भावातून रवी आणि केतू यांचं गोचर होणार आहे आणि तिथंच ग्रहण पण आहे. ते मी त्यावेळेस व्हिडिओमध्ये सांगेन. आणि कसं होतं, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अचानक आरोग्यावरती खर्च निघू शकतो. त्यामुळे त्यासाठी तुम्ही थोडीशी अमाऊंट जी आहे ती शिल्लक ठेवली पाहिजे. काय आहे, आज केलेला छोटा जो खर्च असतो ना, तो उद्याचा मोठा खर्च वाचवू शकतो. म्हणून जर थोडेफार लक्षणं जरी आपल्या घरातल्या व्यक्तींना काही आजाराची जाणवत असतील तर तुम्ही तात्काळ वैद्यकीय मदत घेतली पाहिजे आणि डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. वैद्यकीय सल्ला हा गरजेचाच आहे. पगार वाढला पण हातात काहीच राहत नाही. यामागे कसं असतं, ग्रहांपेक्षा बदललेली तुमची लाईफस्टाईल पण कारणीभूत असू शकते ना. व्यावसायिकांसाठी पण कसं होतं, तुमचा जो कॅश फ्लो असतो त्याच्यावर तुम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे. कारण काय होतं, काम मिळतं, क्लायंट्स मिळतात, पण पैसे वेळेवर मिळतीलच असं नाही आहे ना. थकीत रक्कम मिळू शकते पण प्रत्यक्ष जे आहे पूर्ण पेमेंट मिळायला वेळ लागेल आणि क्षणिक आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो त्या बाबतीत. त्यामुळे हा काळ मोठे आर्थिक धोके घेण्याचा नाही आहे. विशेषतः कसं आहे, कोणी लगेच निर्णय घ्या, ही शेवटची संधी आहे असं सांगत असेल तुम्हाला, त्याच्यावरती फारसा विश्वास ठेवू नका. सावध व्हा. तुम्हाला कुठं ना कुठंतरी मग आर्थिक फटका बसेल. याआधीही बसलेला आहे, पुढेही तो बसू शकतो. कर्ज घेण्याची वेळ आलेली आहे, पण परतफेडीचं स्पष्ट नियोजन ठेवायचं आहे हे लक्षात घ्या. आणि हे मी खास करून व्यावसायिकांसाठी सांगतो आहे. नाहीतर तुम्ही कर्ज घेतलं नाही तरी चालेल. एक वास्तववादी उदाहरण लक्षात घ्या बरं का, की तुम्ही पुढील 6 महिन्यांसाठी बचतीचा विचार करत आहात, पण अचानक घरात आरोग्याशी संबंधित खर्च आला. यामुळे संपूर्ण नियोजन विस्कळीत झाल्यासारखं वाटू शकतं ना. मात्र काय आहे, अशा खर्चांना नुकसान समजू नका. काही खर्च हे गुंतवणुकीसारखेच असतात ना. म्हणजे विशेषतः आरोग्य असेल किंवा कुटुंबासाठी केलेला खर्च असेल किंवा काही वैद्यकीय खर्च असेल, ते मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हणालो. त्यामुळे मोठी गुंतवणूक सध्या तरी पुढे ढकलली पाहिजे. उधारीवर पण नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि ऑनलाईन फसवणूक होऊ देऊ नका. तसे पण योग सध्या सुरू आहेत, याआधी पण होते. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या बरं का, की शनीची दृष्टी एक गोष्ट शिकवते की पैसा कमवणं महत्वाचं आहे, पण पैशाचं जे मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे ना, हे त्याहून फार महत्वाचं असतं. त्यामुळे ह्या काळात करोडोंची कमाई करण्याची गरज नाही. व्यावसायिकांसाठी सांगतो मी, अनावश्यक नुकसान मात्र टाळा तुम्ही आणि आर्थिक शिस्त ठेवा. काय होईल मग, त्यामुळे पुढील काही महिने सुद्धा तुम्हाला चांगले जातील. कारण शनी महाराज अगदी डिसेंबर महिन्यापर्यंत वक्री आहेत. आणि आता काय होतं, एकतर मंगळ शनीच्या दृष्टीत तुम्ही सध्या त्रासलेला आहात, पण त्यात आता रवी महाराजांचं बळ कमी होईल, त्यामुळे अजून थोडा त्रास तिथं वाढू शकतो. याच्यामध्ये उपाय करायचा असेल तर एकच करा. तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे, तो बुध बलवान करण्यासाठी तुम्ही कुणालाही शालेय साहित्य दान करत राहा, विद्या दान करा, ज्ञान दान करा. जेवढं तुम्हाला काही ना काहीतरी निशुल्क भावनेने इतरांना ज्ञान देता येईल ते करा. किंवा तुम्हाला ते जमत नसेल तर शालेय वस्तूंचं दान काही गरजू विद्यार्थ्यांना करा. शिकण्यासाठी कोणाला काही ना काहीतरी मदत करा. आणि मग ह्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामातली जी पहिली ओळ आहे, मी बऱ्याच जणांना सांगतो की विश्वम विष्णुर वषटकारो भूतभव्य भवत्प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूत भावना, ही जी ओळ आहे ही तुम्ही अनेकदा पठण करू शकता. त्यातून तुमचं रवी बळ वाढेल, बुध बळ वाढेल आणि मंगळ आणि शनी यांचा दाह कमी होईल. हा अनेकांवरती झालेला माझ्याकडूनचा प्रयोग आणि तो सक्सेसफुल आहे. तुम्ही ते करून बघू शकता. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.